आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचलाय तो म्हणजे सध्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यातला एक हाय व्होल्टेज मतदारसंघ आणि जो वर्षानुवर्ष एकाच घराण्याच्या मतदारसंघावरती वर्चस्व राहिले तो म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ। या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये वर्षानुवर्ष निलंगेकर घराण्याचं वर्चस्व राहिले। लोक एवढी प्रेम का करतात एवढे निलंगेकर? विकास आहे ना तसा, चारित्र्यवान आहेत, कुठले वाईट सवय नाही त्यांना। हा मतदारसंघ सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकर सांभाळलाय, जोपासलाय। त्यांच्या अपोजिशन मध्ये 2024 साठी लढत देतात ते म्हणजे अभयदादा सोळुंके काँग्रेसकडून। अभय सोळुंके हे नाव तुमच्या तोंडावरच ऐकतो, त्या उमेदवाराची ओळखच नाही। आणि त्यांचेच काका अशोकदादा पाटील निलंगेकर हे सुद्धा त्याच मतदारसंघातून 2024 साठी अपक्ष निवडणूक लढतात। आपलं गाव, आपले कार्यकर्ते, कुटुंबातील सदस्य त्यांना त्या ठिकाणी सांभाळता येत नाही, तर ते मतदारसंघ कसं सांभाळणार आहेत? लोकांना नेमकं काय वाटतंय, मतदारसंघातले कुठले प्रश्न सुटलेत, कुठले प्रश्न प्रलंबित आहेत? लातूर शहरामध्ये तुम्ही अख्खे चौक, शिवाजी चौक असेल किंवा किती चौक असतील, कचऱ्याची एवढे ढीग आहेत, मोठे मोठे ढीग आहेत कचऱ्याचे। पण तुम्ही तेच निलंगा शहरामध्ये फिरा, तुम्हाला कुठंही कचऱ्याचं छोटस ढीग सुद्धा दिसणार नाही। 10 वर्षापूर्वीचा निलंगा हा रस्त्यावर सगळा कचरा असायचा। संभाजी पाटील निलंगेकर आमदार झाले तेव्हापासून निलंगा मतदारसंघाला पूर्णच सोय केलेली आहे त्यांनी। विनाकारण जे लोक द्वेष पसरून या संभाजीरावांना संपवण्याचा प्रयत्न करत जरी असले तरी या निलंग्याची जनता अतिशय सुजाण आहे। त्यांना विश्वास होता की कारखाना घ्यावा, म्हणजे पहिलं नियोजन होतं त्यांचं की कारखाना घेतल्यानंतर इथली जनता आपल्या ताब्यात येईल। बया ही बी पिल्लू निलंगेकराचा आहे, नाद करायचं नाही। आज आपण लोकांशी चर्चा करणार आहोत, लोकांना नेमकं काय वाटतंय ते आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्कार, मी ओमकार। सध्या आपला महाराष्ट्र दौरा येऊन पोहोचलाय तो म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये। लातूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आपला हा निलंगा विधानसभा मतदारसंघ। निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय, वस्तुस्थिती कशी आहे, ग्राउंडवरची परिस्थिती नेमकी कशी आहे, या सगळ्याविषयी लोकांच्या मध्ये आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत दादा आहेत। दादा, तुमचं नाव सांगा? रमेश देशमुख, रमेश बळवंतराव देशमुख। रमेश दादा, काय आता विधानसभेचं वारं मतदारसंघात वाहू लागलंय, 20 तारखेला निवडणूक आहे, कशी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये? चांगल्या प्रकारची हे परिस्थिती आहे। विद्यमान आमदार आपले पाटील साहेब निलंगेकर, संभाजी पाटील निलंगेकर बरोबर, काय त्यांचं काम कसं आहे मतदारसंघामध्ये? मागच्या 10 वर्षात कामं केलीत का मतदारसंघात? भरपूर कामं केली। कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली? जलयुक्त शिवार, परत रस्ते, रस्त्यानं जाता येत नव्हतं अगोदर, रस्ते पूर्ण कंप्लीट केलेले आहेत। पाणंदमुक्त रस्ता झालेला आहे। जलयुक्त शिवार मुळे ते पाण्याची व्यवस्था झालेली आहे खेडोपाडी। यंदा काय वाटतं, निलंग्याची जी सत्ता आहे ती लातूरातनं चालणार का निलंग्यातनं चालणार? निलंग्यातनंच चालणार ते सत्ता। निलंग्यात? हो, निलंग्यातनं। का बरं? आता ते पानचिंचोली निलंगा तालुक्यातला आहे ना, त्याच्यामुळे ते निलंग्यातून चालणार असं आहे। 19ला बघितलं तर निलंगेकर घराण्यातलाच एक दुसरा उमेदवार त्यांच्या ऑपोजिशन मध्ये होता, म्हणजे काका पुतण्याचीच फाईट मतदारसंघामध्ये 2014 पासून लढत होते। काय वाटते, निलंगेकर घराणं सोडून दुसरा उमेदवार नको का मतदारसंघात? दुसरा उमेदवार हवा आहे, पण विकास निलंगेकरच करू शकतात, दुसरा विकास करू शकत नाही असं आहे। मतदारसंघात भाजपची ताकद किती आहे एकंदरीत बघितलं तर? मतदारसंघात भाजपची ताकद जवळपास 90-95% भाजपच आहे। जरांगे साहेबांनी किंवा जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिले या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये, काँग्रेसकडून आपले अभय सोळुंके साहेब आणि भाजपकडून निलंगेकर साहेब, मग तिघांच्यात लढत झाली तर काय वाटते, कोण जिंकू शकतं? संभाजीराव पाटील निघून जातील, जिंकतील। दोन्हीच्या ह्याच्यामध्ये संभाजीराव पाटील निघून जातील। लोक एवढी प्रेम का करतात एवढे निलंगेकर? विकास आहे ना तसा, विकास केला। विकास भरपूर केलेला आहे। विकास केल्यामुळं त्यांना विसरू शकत नाहीत आणि जनसामान्य कार्यकर्त्यामध्ये त्यांचा संपर्क भरपूर आहे। लोकांना भेटतात का निलंगेकर? भरपूर आहे, भरपूर। तुम्ही भेटलात कधी? हो, बोलणं वगैरे होतं? बोलणं कंटिन्यू होतं बोलणं। मतदारसंघातल्या कुठल्या समस्या वाटतात की ज्या 2024च्या विधानसभेला महत्वाच्या ठरतील, त्याच्यावरती निवडणूक लढवली जाऊ शकते? मतदारसंघातल्या समस्या नेमक्या कुठल्या कुठल्या? समस्या आता काय म्हणजे, आता जनसामान्याच्या काही लहान सहान प्रश्न असतात। कुठले कुठले? समजा आता शिक्षणाचा प्रश्न आहे, एखादी बेरोजगार सुशिक्षित बेकार मुलं आहेत सध्या, त्यांना नोकरी लावणे हे करणे जरा थोडं सांगावं लागेल त्यांना। मतदारसंघामध्ये जर विचार केला तर निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये MIDCचा प्रश्न असेल किंवा अजून कुठले कुठले उद्योग यायला पाहिजेत किंवा आलेत असं वाटतंय तुम्हाला? कारखाना आहे। कुठला कारखाना? आंबुलगा कारखाना तो बंद होता ना, पण कारखाना बंद असलेला त्यांनी चालू केला ना।
बंद असलेला कारखाना चालू करून योग्य योग्य भाव दिला त्यांनी. योग्य भाव दिल्यामुळं शेतकऱ्याची सुख सुविधा शेतकऱ्याला सुख मिळालं. ऊसाला भाव व्यवस्थिशीर मिळाला त्यांच्यामुळं त्या कारखान्यामुळं. कारण लांबोटा किंवा जवळपासचा एरिया जे आहे सगळा निटूर म्हणा, लांबोटा म्हणा, हलगारा, बोरसोरी हे ते सगळं म्हणजे जवळ असल्यामुळं योग्य भाव मिळाला. योग्य भाव मिळाल्यामुळं कारखान्याची म्हणजे ऊसाची शेतकऱ्याची समस्या मिटली. त्याच्यामुळे सुख भेटलेलं शेतकऱ्याला. शेतकरी खुश आहेत का मतदार? शेतकरी खुश आहेत. आणि त्यांना माग 1.5 किलो जवळपास साखर त्यांनी फ्री साखर वाटप करायला. त्यांना मागे 1.5 किलो साखर. 1.5 किलो हा, टनाला 1.5 किलो म्हणजे जेवढा त्यांचा ऊस जाईल तर त्यांना मागे 1.5 किलो साखर त्यांना फ्री मिळाली. हा, काय वाटतं आता यंदा 2024 साठी 2 उमेदवार आपले उमेदवारी डिक्लेअर झाले, फॉर्म वगैरे भरणं झालं, अभय सोळुंके आणि आपले निलंगेकर साहेब. काय वाटतं दोघांमध्ये फायनल कोण जिंकू शकतं? कुणाची ताकद मतदारसंघामध्ये जास्त आहे? फायनल संभाजीराव शिवाय पर्याय नाही. पर्यायच नाहीये. पर्यायच नाही त्यांच्याशिवाय. विकास त्यांनीच करू शकतात. विकास काँग्रेसचा इथं करू शकत नाही. काँग्रेसचा कुणी जरी अभय असो आणि आणखी कुणी असो विकास करू शकत नाही. काँग्रेसचा माणूस इथं विकास करू शकत नाही. भाजपचाच माणूस यायला पाहिजे आणि संभाजीरावच यायला पाहिजे. खासदार साहेबांनी जोर लावला तर? खासदार साहेबांनी पण किती जोर लावू द्या, हा, काही फरक पडत नाही. फरकच पडत नाही. बरं 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 बरं, ठीक आहे. काय वाटतं विद्यमान आमदार साहेबांना 10 पैकी किती मार्क द्याल? हा? विद्यमान आमदार साहेब आपले निलंगेकर साहेब, हा. त्यांना 10 पैकी किती मार्क द्याल? त्यांनी जो विकास केला 10 वर्ष मतदारसंघात, 14 पासून ते आहेत 19 ला पण तेच होते. हा. किती मार्क द्याल 10 पैकी? शाळेमध्ये आपण शिक्षक आपल्याला 10 पैकी समजा 90% मार्क त्यांना पडतील. 90. एक मार्क कट केला हा, तुम्ही. 1 मार्क. का बरं? कसं आहे आता जनतेचं एखादी कसं असतंय, त्यांना पडू शकते, त्यांचे विरोधक असतात, त्याच्यामुळे ती एखादी टक्का जाऊ शकते त्यांना. विद्यमान आमदार साहेब आपले निलंगेकर साहेब आपला व्हिडिओ बघतात, काय सांगाल त्यांना? त्यांना काय सांगाल विद्यमान आमदार साहेबांना? ते आपला व्हिडिओ बघतात आता समोर, त्यांना काय सांगाल? त्यांना काय आता व्यवस्थिशीर मुलाखत घेतलेली आहे म्हणून सांगा. बरं बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल दादा, मतदारसंघात विकास झालाय का? निलंगा मतदारसंघामध्ये जेवढा विकास झालेला आहे तेवढा या संबंध महाराष्ट्रामध्ये झालेला नाही साहेब. निलंगा मतदारसंघामध्ये आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी जेवढे विकास कामं केलेले आहेत त्या या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री म्हणून आता विलासराव देशमुखचे जे चिरंजीव आहेत त्यांनी मागील काळामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यावेळेस दुजाभाव करून या निलंगा मतदारसंघामध्ये एक टोपलं सुद्धा खडी टाकावी एवढा निधी दिलेला नाही. म्हणजे निलंगा मतदारसंघावर अन्याय केला त्या लोकांनी, या देशमुखांनी. आणि कधीही करडी नजर, वाईट नजर या निलंगा मतदारसंघावर आणि या निलंगेकरावर अन्याय करण्याचं काम या देशमुखांनी केलेलं आहे. निलंगा मतदारसंघामध्ये विकास झाला म्हणतात ना, हो ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मराठा समाजानं आरक्षण मागावं, शैक्षणिक आरक्षण मागावं, आरक्षण मागावं. त्यांची आज परिस्थिती, लेकरावाची शिकण्यासाठी परिस्थिती वाईट आहे, बिलकुल त्या गोष्टीची मी सहमत आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचं वाईट करावं, जो माणूस विकासरत नाही, जे संभाजी पाटील आज निलंगा मतदारसंघामध्ये जे विकास केलेला आहे, आणि निलंगा मतदारसंघापुरताच नाही साहेब, लातूर जिल्ह्याचा सुद्धा विकास, ज्या लातूर जिल्ह्यामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून काम केले, पण तिथल्या लातूर शहरातल्या महिलांना त्या शहरामध्ये शौचालयाची व्यवस्था आजपर्यंत त्या मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या विलासराव देशमुखांना सुद्धा जमलं नाही. ते ज्यावेळेस पालकमंत्री म्हणून आपल्या लातूर जिल्ह्याचं आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते, त्या संभाजीरावांनी त्या संबंध लातूर शहरामध्ये शौचालयाची व्यवस्था महिलांसाठी केलेली आहे. आणि विनाकारण जे लोक द्वेष पसरून या संभाजीरावांना संपवण्याचा प्रयत्न करत जरी असले तरी या निलंग्याची जनता अतिशय सुजाण आहे. एक सांगतो, 14 मध्ये जे संभाजीरावांना मताधिक्य मिळालं होतं, 19 मध्ये जे मताधिक्य मिळालं होतं, त्याहीपेक्षा या संबंध महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताधिक्य मिळून संभाजी पाटलाचा विजय निश्चित आहे.
मतदारसंघात कोणाची ताकद जास्त आहे, भाजपची, काँग्रेसची, राष्ट्रवादीची? भाजपचे आहे. असं असेल तर मग लोकसभेला हा मुस्लिम आहे, जातीनं मुस्लिम आहे. मतदारसंघात 2 लोकसभेला 28,000 लीड काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाला, असं का मग? एक सांगतो साहेब, एक या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये संबंध देशामध्ये घटना बदलणार आहे हे एक अफवा तयार केली. जर घटना बदलणार असते मोदी, तर त्या संसदेमध्ये अगोदर ज्यावेळेस त्यांनी आज 2024ला जर पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी संसदेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस कशाचा नतमस्तक झाले, कशासोबत नतमस्तक झाले, कशाच्या समोर नतमस्तक झाले मोदी साहेब? कशाच्या सोबत? संविधानाच्या. मग संविधान बदलणार आहेत का ते? हे अशा खोट्या अफवा पसरून काँग्रेसने अनेक म्हणजे मतदारसंघामध्ये चुकीच्या अफवा पसरून मताधिक्य घेतले. मराठा समाजाबद्दल सुद्धा अफवा पसरवले आणि मताधिक्य घेतले. ते अतिशय चुकीचं आहे. आणि जे लोकसभेमध्ये झालं ते विधानसभेमध्ये अजिबात होणार नाही. जरांगे फॅक्टर किती महत्वाचा आहे मतदारसंघात? बिलकुल जरांगे फॅक्टर जे आहे त्या जरांगे, मी त्याचे सहमत आहे बरं का. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या गोष्टीशी मी सहमत आहे, परंतु विधानसभेमध्ये जरांगे फॅक्टरचा काही परिणाम होणार नाही. असं का? आणि संभाजी पाटील मराठाच आहेत ना, संभाजी पाटील मराठाच आहेत, ते काही दुसऱ्या जातीचे नाहीत. निलंगेकरांचं राजकारण संपवण्याचा जी डाव आणि जी घाट षडयंत्र जे घातलेलं आहे देशमुखानं, ते बिलकुल संपणार नाही. या निलंगा मतदारसंघाला, या लातूर जिल्ह्याला संयमी, संस्कारी हे निलंगेकरच लागतात. आणि निलंगेकरच या तालुक्याचा, या निलंगा मतदारसंघाचा, लातूर जिल्ह्याचा विकास करू शकतात. निलंग्याचा आमदार कुठून ठरतो? लातूरातून ठरतो का निलंग्यातून ठरतो? यंदा निलंग्यातून. काय सांगा? हो बिलकुल निलंग्यातून. निलंग्यातून ठरेल. आणि विशेष सांगतो, लातूर मतदारसंघा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या विधानसभा मतदारसंघामध्ये एकाही लिंगायत समाजाला काँग्रेसनं संधी दिलेली नाही. आणि लातूर शहरामध्ये आदरणीय देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनुषा यांना उमेदवारी दिली आणि त्या लिंगायत समाजाचे आहेत. आणि लिंगायत समाजावर का अन्याय केला, कशासाठी केला? मग भाजपनं केला नाही ना. मग भाजपच्या पाठीमागं आता जिल्ह्यातला संबंध लिंगायत समाज हा भाजपच्या पाठीमागं राहणार आहे. लिंगायत समाजावर अन्याय करायचा नाही ना. एखाद्या समाजाला अन्याय करायचा नाही, तो दिला पाहिजे, न्याय दिला पाहिजे. आणि एक जिल्ह्यामध्ये एक सीट द्यायला पाहिजे होतं, तिने दिली नाही. फायनल प्रश्न, 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जिंकतंय? निलंगेकर आपले निलंगेकर साहेब, विद्यमान आमदार साहेब, त्यांचे काका, का आपले काँग्रेसचे उमेदवार? आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर. फायनल काय सांगा? फायनल. आणि ते आमदार आहेत आणि मंत्री आहेत, उद्याचे मंत्री आहेत ते. आणि विशेष सांगतो, महाराष्ट्रातल्या 3 मंत्र्यांपैकी ते मंत्री असतील. धन्यवाद. बरं, आम्ही आता निलंगा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरतो. निलंगा विधानसभा मतदारसंघात होतो. कसं वार आहे मतदारसंघात? निलंगा मतदारसंघामध्ये वातावरण जर आपण बघितलं, 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी राहतात आणि अतिशय प्रभावी राहिलेला हा मतदारसंघ आहे. माननीय माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा हा मतदारसंघ, त्यांनी बरेचसे ठळक कामं या ठिकाणी केलेले आहेत. त्यांच्यानंतर आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर खऱ्या अर्थानं वारस म्हणून मतदारसंघातील नागरिक, आता एक मी शिकलेला व्यक्ती आहे, एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून या ठिकाणी बोलत आहे आपल्याला. पण मला प्रश्न विचारला की कसं वातावरण आहे. कसं असतं की प्रतिनिधी म्हणजे काय, प्रतिनिधीला त्याचे कामं काय हे समजलं पाहिजे. मुळामध्ये समज हवी, ती समज त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रतिनिधी असतो, ना की आमदार म्हणून, मंत्री म्हणून मिरवण्यासाठी. ही वस्तुस्थिती आणि ही नाही का भावना लोकांमध्ये. तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पहिल्यांदा संभाजी पाटील निलंगेकर दादानंतर जे दादांना त्यांनी जे पराभव केला, लोकांनी त्यांना स्वीकारलं. त्यांच्यामध्ये तेवढं त्यांच्यामध्ये गट्स होते. आज 3दा आमदार झालेत. त्याच्यानंतर 2.5 ते 3 वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांनी, जे कामगार कल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आता त्याचे प्रत्यक्षदर्शी आम्ही आहोत. ह्याच भागातील आम्ही जे राहतो आम्ही, त्यांना त्यांची कामाची पद्धत, त्यांची मरमर, तळमळ, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या. आता पुन्हा एकदा
इलेक्शनचा वार सुरू झालेला आपण म्हणालात. काय असतं की तहान लागली की विहीर खणल्यानं पाणी लागत नाही. बरोबर. म्हणजे आजच सगळं करायचं असं नाही. आता ह्या ठिकाणी जे आता काही काँग्रेसचे काही अबकड उमेदवार आहेत त्यांचं नावही आपल्याला घ्यायचं नाही, किंवा कुठल्या कुठल्या पक्षाचे असे आहेत ज्यांनी काम केलेलं आहे त्याचं प्रगती पुस्तक नाही काही जनता बघणार आहे. बरोबर आहे की नाही. आपण एखाद्या शाळेमध्ये गेल्यानंतर काय असतं, मास्तरला आपण काय विचारतो की कसं आहे माझा नाही का जे मुलगा कसा आहे, मास्तर काय म्हणतो की प्रगती पुस्तकावर सगळंच लिहिलं ना, किती मार्क त्याला पडले, फर्स्ट क्लासमध्ये की डिस्टिंक्शनमध्ये कशामध्ये. बरोबर आहे की नाही. तसंच पालकमंत्री म्हणून ह्या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे संभाजी पाटलांनी काम केलं. त्याच्यानंतर काँग्रेसचे पालकमंत्री ह्या ठिकाणी 2.5-3 वर्ष राहिले. दोघांचाही लेखाजोखा ज्या जनता पाहत आहे. आणि आता भावी पालकमंत्री म्हणून संभाजी पाटलांकडनं जे लोक बघत आहेत. किंबहुना जे आहे की इथल्या लोकांची जी मनस्थिती अशी आहे की आमचा माणूस ज्या पद्धतीनं दादासाहेब शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाव केलं, त्याच पद्धतीनं संभाजी पाटलांना सुद्धा मुख्यमंत्रीपद मिळावं आणि आमच्या भागाचा विकास आणखीन व्हावा ही लोकांची भावना आहे. हे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसत आहे. 2024ची जर निवडणूक बघितली तर अभय सोळंकी काँग्रेसकडून असतील आणि आत्ता दादांचेच विद्यमान आमदार साहेबांचे जे काका आहेत त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरलाय. काय वाटतं तिरंगी लढतीत विजय कोणाचा असू शकतो आणि या तिघांचं मतदारसंघातलं नेमकं वजन किती आहे? सर, आपण जो मला प्रश्न विचारला, अभय साळुंकेचं आपण नाव घेतलं. त्यांचं गाव आणि माझं गाव एकच आहे. मी पण 5 चिंचोलीचाच आहे. मूळ गाव माझं 5 चिंचोली. चांगलं माहिती आहे. आता ज्या दिवशी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार जाहीर झाला त्याच दिवशी काँग्रेसमधील जे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते जवळपास 250 ते 300 कार्यकर्ते यांनी संभाजी भैया साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला, भाजपमध्ये प्रवेश केला. ही बातमी बहुतेक आपण पत्रकार महोदय म्हणून आपल्याला बहुतेक समजली असेल. आता गंमत काय साहेब माहिती आहे का, मी मगाशी बोलत असताना काय म्हणलं की बाबा आपलं गाव आपल्यांना सांभाळता येत नाही. थोडक्यामध्ये आपण जे आहे नागरिक म्हणून मी 100% ह्या गोष्टी बोलू शकतो. आपलं गाव, आपले कार्यकर्ते, आपल्या जे आहेत कुटुंबातील सदस्य म्हणून आपण गाव म्हणजे त्यांचं गाव आहे ना, ते कुटुंबातील सदस्य आहेत. ते कुटुंबातील सदस्य त्यांना त्या ठिकाणी सांभाळता येत नाही तर ते मतदारसंघ कसं सांभाळणार आहेत हे एक प्रश्नचिन्ह. दुसरी गोष्ट, अशोक भैयांनी जे काय अपक्ष फॉर्म भरला असं आपण मला सांगितलं. आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे की बाबा मी जवळपास 70 वर्षापासून दादांचं जो आहे आपण काम केलं, परत जे आहे पक्षाचं काम केलं, काँग्रेस पक्षाचं काम केलं आणि ऐन वेळेला माझी उमेदवारी अर्ज डावलला. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण काय की आता 2-3 वर्षापूर्वी इतर पक्ष सोडून काँग्रेसमध्ये किंवा कुठल्या एखाद्या पक्षामध्ये एखादा व्यक्ती गेला, काँग्रेस म्हणून नाही, एखादा गेला आणि जे निष्ठावान माणसं जे आहेत त्यांना बाजूला ठेवून त्याला जर आपण संधी जर आपण देत असू तर हा खऱ्या अर्थानं अशोक पाटलांवरती अन्याय असं एक जे आहे माझं असं नाही मत आहे. यामध्ये काय आहे, लढत आता तिरंगी होईल असा भाग नाही का म्हणण्यापेक्षा ही लढत जी आहे विकास ज्यांनी केलेला आहे त्याच्या पाठीशी राहणार आहे. कोणी विकास केला? संभाजी पाटील निलंगेकरांनी. काय काय विकास झाला मतदारसंघात? आता आपण या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. 5 वर्षापूर्वी आम्हाला इथून लातूरला जायचंय. इथूनच आम्हाला 2-3 रस्ते सर. एक रस्ता आहे लांब जाणा मार्गे औसा मार्गे लातूर, एक रस्ता आहे केळगाव मार्गे निटूर मार्गे लातूर. त्या रस्त्याने आम्हाला जायला यायला 2 तास लागायचे. आज आम्ही 40 मिनिटांमध्ये तिथं पोहोचतोय. हा राष्ट्रीय महामार्ग कसं आहे की आपला विकास ज्यावेळेस होतो, मतदारसंघाचा विकास जे खऱ्या अर्थानं चांगले रस्ते झाले, इंधनाचं जे आहे बचत त्या ठिकाणी होते, माणसाची वेळेची बचत होते, काम लवकर होतात, दळणवळणामुळे जे व्यापार वाढतो, आर्थिक समृद्धी त्या ठिकाणी येते. मग ह्या तर गोष्टी झाल्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मी शेतकऱ्यांच्या हितासाठी आदरणीय संभाजी भैया साहेबांनी भरपूर कामं केले. पीक विमा असेल, आता तुम्हाला सांगतो मागच्या वेळी जे आहे फक्त 1 रुपया फक्त 1 रुपया त्या ठिकाणी भरायला लावला. ते झालं. बेरोजगारांसाठी त्यांनी फक्त आपले 3 तालुके बघितले नाही. 3 तालुके म्हणजे शिरवानपाळ, देवणे आणि निलंग्याचे ते प्रतिनिधित्व करतात. 3 तालुके त्यांनी बघितले नाहीत. त्यांनी पूर्ण लातूर जिल्ह्याचं नाही का पाहिलं. आता बघा रेल्वेचा बोगी कारखाना आपल्याला बहुतेक माहित असेल. बोगी कारखाना मतदारसंघात मंजूर झाला.
मतदारसंघामध्ये नाही, आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये Yes. संभाजी पाटील ह्या ठिकाणी जे आहे तोच कारखाना जो निलंग्यामध्ये आणू शकले असते, पण नाही. लातूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे हार्ट ऑफ द सिटी म्हणल्यानंतर काय होणार, MIDC लातूर, त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि तुम्हाला सांगतो इतका मोठा कारखाना आहे तो, देशातील तो दुसरा कारखाना आहे. पहिला कारखाना रायबरेलीला झाला, त्यानंतर म्हणजे ह्या नेतृत्वामध्ये ती क्षमता आहे, तो गुणधर्म आहे. म्हणजे इतका मोठा कारखाना, मला सांगा बाकीचे नेते पण आहेत, त्यांनी आपल्याकडं जे आणण्यासाठी जे आहे म्हणले असतील, प्रयत्न केले असतील, जोर लावला असेल, राजकीय ताकद लावली असेल, पण ह्या व्यक्तीचं तेवढं वलय आहे, तेवढी प्रतिभा आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की दमदार व्यक्ती, दमदार हा, नेतृत्व. नेतृत्व आहे ते, त्यांच्या शब्दाला जिथं किंमत आहे त्याच किमतीला म्हणून ह्या ठिकाणी ज्या पियुष गोयल साहेबांनी या ठिकाणी तो कारखाना मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला. आणि आज तुम्हाला सांगतो 1000 बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं भाग्याचं काम जे आहे त्यांच्याकडून झालं. कार्यकर्ते असतील, जनता असतील, आज बघा चारित्र्य संपन्न आणि निर्व्यसनी सगळ्यांना भावणारा हा व्यक्ती आहे. आज कोणीही येऊन यांना आपले प्रश्न मांडू शकतो आणि त्या प्रश्नाचं तात्काळ निरसन संभाजी भायाकडनं झालेलं आहे. तर अशा पद्धती शेवटचा प्रश्न माझा, जी. काय वाटतं 2024 मध्ये 24चं निलंग्याचं मैदान कोण मारतंय? निलंगेकर, त्यांचे काका दुसरे जे आहेत ते निलंगेकर आणि आपले काँग्रेसचे उमेदवार, या तिघापैकी कोण जिंकते? निलंग्याचा दमदार आमदार कोण होतोय? साहेब आता एक सुशिक्षित मतदार Final म्हणून, comment, final comment. फायनल कमेंट, सुशिक्षित मतदार म्हणून आपल्याला मला सांगावं असं वाटतं, विकासाला लोक मतदान करणार आणि संभाजी पाटील निलंगेकर निवडून येणार. कितीच लीड असेल? आमचं आता चर्चा आम्ही करत आहोत 75,000 ते 1 लाखाच्या दरम्यान लीड जे आहे यांना मिळेल. 75 ते 1 लाखाच्या लीडनं संभाजी दादा निवडून येत आहेत. काही अजून लोक आपल्याकडे इकडे आहेत, त्यांच्याशी आपण थोडंसं चर्चा करूया. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव शरद राजकुमार पेटकर. काय आता निलंग्याचं वातावरण, विधानसभेचे इलेक्शन लागले, 20 तारखेला इलेक्शन आहे, कसं कसं वार निलंग्यात आहे? वारं एकच आहे, ते म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर. बरं, आता काँग्रेसकडून पण उमेदवारी जाहीर झाले, कसं बघताय? अभयदादा सोळुंके आहेत तिकडून, आपले काकासाहेब आहेत, दादांचे काकासाहेब, त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरलाय. कशी बघताय या सगळ्या निवडणुकीकडे? अभयदादांचं मतदारसंघात अभय साळुंके हे नाव तुमच्या तोंडानंच ऐकतो, बरं. कारण त्या आणि उमेदवार आहेत ते तुमच्याकडून मला माहिती पडलं, त्या उमेदवाराची ओळखच नाही. बरं. आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक 6 विधानसभेमध्ये फाईट आहे, पर निलंगा विधानसभेमध्ये फाईट नाही. फाईटच नाही. गेल्या वेळेस आमदार साहेब 37,000च्या लीडनं आले होते, आता 1 लाखाच्या पुढे लीडनं येतील. कारण ही जे उमेदवार जे आहे पुढचा, त्या उमेदवारची ओळखच नाही तालुक्यात. आणि हे आता कुठंतरी ती पाऊस आला जसं छत्र्या उभा राहतात त्या पद्धतीने ही उभा टाकलेली आहेत. त्यामुळं निलंगा निलंगाच आहे. निलंगा फायनल. दादा काय सांगाल, मतदारसंघात कशी हवा आहे? मतदारसंघात भाजपची हवा आहे. भाजपची हवा आहे. भाजप. कोण जिंकतंय यंदा? संभाजी पाटील निलंगेकर. का बरं? एवढं आम्ही प्रत्येकांच्या लोकांशी बोलतोय, प्रत्येक जण हेच म्हणते संभाजी दादा. काय एवढं लोक प्रेम का करतात त्यांच्यावरती? चारित्र्यवान आहे सर, चारित्र्यवान आहेत, कुठले वाईट सवय नाही त्यांना. बाकीचे उमेदवार बघा तुम्ही चौकशी करून, बाकीच्या उमेदवारची सवय काय आहे, त्यांची वाईट नाद काय आहे, त्यांची वाईट गुण काय आहेत बघा. चारित्र्यवान माणूस तेवढा तालुक्यात दुसरा नाही. निलंगेकर साहेबांनंतर एवढा नातूच त्यांचे संभाजी पाटील निलंगेकर, ते चारित्र्यवान आहेत, त्यांची गुण सगळे. पण लोकांची गोरगरिबाची कामं करणारा माणूस, सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस आहे. निलंग्यामध्ये कुठलं पाण्याची व्यवस्था भरपूर आहे, फुल पाणी मिळते निलंग्यात आम्हाला. यंदा काय वाटतं, तिरंगी लढत आहे, कोण जिंकते? तिरंगी नाही साहेब आमच्या, तिरंगी नाही आमच्यात काँग्रेसचा उमेदवारच नाही. आमच्यात उमेदवारच नाही. देशमुख काँग्रेसचा उमेदवार आहेत, इंदिरा काँग्रेसचा उमेदवार नाही. बरं. देशमुख काँग्रेसचा उमेदवार आहे. फायनल कमेंट, कोण जिंकतंय? संभाजी पाटील. दादा काय सांगाल, मतदारसंघात आता इलेक्शनचं वारं वाहतंय? काय मतदारसंघामध्ये काय विषय नाही, म्हणजे विचारच करायची गरज नाही. आणि पुढचा उमेदवार, त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास अख्ख्या मतदारसंघामध्ये विचारून बघा. म्हणजे कुठल्याही बराबरीला, कुठल्याही पासनाला न बसणारा व्यक्ती हा देशमुखानं फक्त आपणाला काहीतरी म्हणजे गोळा करून आणून देऊ, काहीतरी करावं अशा सूडबुद्धीनं असा उमेदवार आणून तो उभा केलेला आहे. पण साध्य काहीच होणार नाही. शेवटी ही निराशाच पदरी त्यांच्या येणार आहे. आणि पूर्ण मतदारसंघातली जनता आमच्या ते सुजाण आहे, उमेदवार कसा द्यायचा. आणि कसा असते आमच्यात एक मन आहे जुनी, कुठली? आपले शेत ज्यावेळेस आपण नांगरतो, डोंगरतो किंवा नीटनेटकं करतो, त्यावेळेस आलेले झुडपं पेरणीपुरती म्हणजे पेरणीपूर्वी आपण काढतो.
तर आमच्या संभाजीभाईनं काय केलं, त्यांना काय वाटलं आमच्या संभाजीभाईचं मन मोठं आहे. हा माणूस संभाजीभाईचा हातापाया पडून, जे आता कोण उमेदवार आहे आमच्या न्यूट्रल सर्कलमध्ये, त्या माणसासोबत मी 12 वर्ष काम केले स्वतः वैयक्तिक मी. तुम्ही कुणालाही अख्ख्या तालुक्यात विचारून बघा, सोबत काम केले. आणि टायमाला ते झुडूप काढायचं असतं. मग भयाने दिली संधी बायला, चला फक्त सर्कलच्या मतदारसंघात जी सर्कलमध्ये लोक आहेत त्यांच्या प्रेमापोटी ठीक आहे, जनता बोलली असते, कन्व्हिन्स करून दिले तिकीट, मी सोबत तुमच्या कायम राहतो. झाला, जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर आपलं तीच पुन्हा काढला फळा. असे फळा काढणारे, पण फळा ह्यांच्यावर काढलाय, देशमुखावर देखील काढेल. देशमुखानं पण हुशार राहा, तुमचं मंत्रीपद जाईल निघून. हो, ही लक्षात ठेवा. आणि देशमुखांनी जे काही विषय केलेत काही तुमच्या हाती येणार नाही. आणि आता बसतो त्या देशमुखाने आमच्या निलंगा मतदारसंघात एक खडीचं टोपलं न टाकता कशानं मतदार मागणं मला हीच कळणार गेले. हजारो कोटीचे कामं भयायची तिथे, आणि एवढे काम अख्ख्या मतदारसंघात दिले असताना हा उमेदवार मी असा करतो, मी तसा करतो, ह्याला बघतो. अरे काय बघायला हाय काय? हा मतदारसंघात विकास झालाय तर विकास मला विचारू नका, तुम्ही प्रत्येक जनतेला गावागावातून विचारा. हा मतदारसंघ नेमका कुणाचा आहे? भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, राष्ट्रवादीचा आहे? अहो, हा मतदारसंघ सन्माननीय संभाजी पाटील निलंगेकर सांभाळलाय, जोपासलाय. हा विचारायची गरज नाही. मग असं असेल तर मग लोकसभेला या मतदारसंघातून लीड भेटलं काँग्रेसच्या? असं आहे, एक लक्षात घ्या, काहीतरी ह्या काँग्रेसच्या लोकांनी प्रचार वेगळ्या दिशेने घेऊन गेला, त्याला आमची कुठले तरी आमचे लोक कमी पडले असतील. ती विषय यावेळेस आमची ही जनता भरभरून मतं देऊन सन्मान्य आमच्या भैयासाहेबाला 1 लाख, 1.25 लाख मताच्या लीडनं निवडून देईल अशी आम्हाला अपेक्षा आहेच. पण ह्याच्या पुढे गेल्यानंतर हा उमेदवार इकडं तर कुठं दिसणार नाही, आसपास पुन्हा येणार बी नाही, ह्याचा विषय बी नाही, पुन्हा कुठं येऊ बी नाही. हो, मतदारसंघातला जो वॉटरचा प्रश्न म्हणजे पाण्याचा जो प्रश्न आहे, वॉटर ग्रीडचा प्रश्न वाटतंय सॉल्व्ह होईल काय? सॉल्व्ह झालाय ना. तुम्ही प्रत्येक गावात जाऊन बघा, प्रत्येक घराला नळ आहे, प्रत्येक घराला नळ दिलाय, पाणी दिलंय, समजा दिलंय. राहिले कुठं? फक्त ह्यांना का बोलावं, ह्यांना शब्दच नाहीत. इथं आमच्या इथं कारखाना बंद पडला होता, देशमुखाने आले, उगाच कब्जा केल्याने केले, त्यांना बह्याने लय नाही 6 महिन्यामध्ये दणका देऊन उभ्यानं पळविले, गेले काय फोन. त्यांना विश्वास होता की कारखाना घ्यावा, म्हणजे पहिलं नियोजन होतं त्यांचं की कारखाना घेतल्यानंतर इथली जनता आपल्या ताब्यात येईल. बया, ही बी पिल्लू निलंगेकरांचा आहे, नाद करायचं नाही. शेवटचा प्रश्न, यंदाचा निलंग्याचा आमदार निलंग्यातून चालणार का लातूरतून चालणार? अहो, निलंग्याचा आमदाराचा विषय काय? कुणाचं वार आहे मतदारसंघात? निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे, माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब गेल्या 2004 पासून निलंगा विधानसभेचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि या 2024च्या विधानसभेत सुद्धा जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार. कारण की आदरणीय संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेबांनी विकासाच्या जोरावर मतं मागणार आहेत. कारण की भैयांनी गेले 5 वर्षात भरपूर निधी निलंगा विधानसभामध्ये आणलाय. मी शहराचं सांगतो कारण की मी एक नगरसेवक होतो. निलंगा शहरामध्ये जवळपास पाणी पुरवठ्याची एवढी अवस्था वाईट होती. माकणी डॅम वरून आपल्याला पाणी येतं जवळपास 45 किलोमीटरवरून, आणि 85 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. आज नळाला एवढं पाणी येतंय, मुबलक पाणी येतं, आणि ती पण रोज पाणी येतंय. आणि आज तुम्ही लातूर शहर आणि निलंगा शहराचं जर कंपॅरिझन केलं किंवा तुलना जर केली तर लातूर शहरामध्ये तुम्ही अख्खे चौक, शिवाजी चौक असेल किंवा किती चौक असतील, कचऱ्याची एवढे ढीग आहेत, मोठे मोठे ढीग आहेत कचऱ्याचे. पण तुम्ही तेच निलंगा शहरामध्ये फिरा, तुम्हाला कुठंही कचऱ्याचं छोटंसं ढीग सुद्धा दिसणार नाही. आणि आता सध्या निलंगा शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजचं योजना मंजूर झालेली आहे. जवळपास 125 कोटी रुपये भैयाने आणलेला आहे. आणि शहरामधले रस्ते तुम्ही फिरून बघा, शहरामधले रस्ते सुद्धा पाणी पुरवठा योजना झाल्यामुळे रस्ते खराब झाले होते. पण त्याच्यानंतर जे आहे ना, शहरातले जवळपास सगळे रस्ते
1 वर्षाच्या आत जवळपास 90-95% रस्ते त्यांनी लगेच दुरुस्त करून घेतले. आज शहरात कुठेही तुम्ही फिरा, तुम्हाला रस्ते एकदम चकाचक दिसतील. ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक योजनेचा लाभ लोकांपर्यंत कसं भेटेल. आता लाडली बहीण असतील, माननीय अरविंद पाटील निलंगेकर साहेबांनी जवळपास 95,000 महिलांना लाडली बहिणी योजनेमध्ये सामावून घेतल्यात. तर कामाच्या जोरावर आपण संभाजीभाई पाटील निलंगेकर हे निलंग्याचे पुन्हा 2024ला पुन्हा एकदा 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार. नमस्कार, ते तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सुमन गोपाळराव हडोळे, निलंगा शहरातली नगरसेविका आणि जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीला मी निवडून आलेली आहे. DPDC मेंबर पण आहे मी. आम्ही आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरतो. आमचा महाराष्ट्र दौरा चालू होता, निलंग्यात होतो. कशी परिस्थिती आहे मतदारसंघात आता? विधानसभेची निवडणूक 20 तारखेला लागली. निलंगा विधानसभा मतदारसंघाचं जर बोलायचं असेल तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमच्या निलंगा शहरात आणि पूर्ण आमच्या मतदारसंघात खूप काम केलेलं आहे. त्यांच्या कामाला तोड नाही आणि आमच्या निलंगेकर साहेबा एवढं काम कुठल्याही आमदारानं केलेलं नाही. निलंग्यामध्ये निलंगेकराची तहान भागवण्यासाठी खूप मोठी पाणी पुरवठा योजना, जलजीवन योजना जी राबवली आहे, ते 105 कोटी रुपयाची ती योजना आहे. आणि आमचा निलंग्या शहराला कधीच पाणी कमी पडणार नाही. पुढच्या 50 वर्षात सुद्धा लातूर सारख्या शहराला सुद्धा रेल्वेनं पाणी आणावं लागलं. लातूरमध्ये महिन्याला एकदा पाणी येतं, पण आमच्या निलंगा शहरात प्रत्येक तिसऱ्या दिवशी पाणी येतं. आम्ही पाणी पुरवठा योजनेबद्दल निलंगावासीय खूप समाधानी आहोत. 10 वर्षापूर्वीचा निलंगा आणि आत्ताचा निलंगा काय बदल जाणवतो? 10 वर्षापूर्वीचा निलंगा हा रस्त्यावर सगळा कचरा असायचा, रोडची सगळी दयनीय अवस्था, गटार काढले जायचे नाहीत, लाईटची व्यवस्था नीट नव्हती, पाणी व्यवस्थित नियोजन केलेलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी ह्या 10 वर्षात जेव्हा संभाजी पाटील निलंगेकर आमदार झाले तेव्हापासून निलंगा मतदारसंघाला पूर्णपणे सोय केलेली आहे त्यांनी. मतदारसंघात कुठल्या विकासाच्या गोष्टी घडल्यात मागच्या 10 वर्षामध्ये विचार केला तर? आमच्या मतदारसंघाचं बोलायचं असेल तर निलंगा शहरात तर पूर्ण रोडचे काम, नालीचे काम आणि कचरा नियोजन ह्या गोष्टी फार सुंदर रीतीनं मॅनेज केलेलं आहे. आमचे नगरपालिकेचे सगळे कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. जसं आम्हाला संभाजी भैयांनी नगरसेवक केलं, नगरपालिकेला निवडून आणलं, त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळीच कचरा नियोजन वगैरे राबवलेलं आहे. शेतकरी विमा संदर्भात मतदारसंघातले प्रश्न सुटलेत असं वाटतं का? विमा संदर्भात जर बोलायचं असेल, शेतकऱ्याला सगळ्यात जास्त विमा आमच्या निलंगा तालुक्याला मिळालेला आहे आणि हे काम फक्त आणि फक्त संभाजी भैयाच करू शकतात. सगळ्यात जास्त निधी आलाय शेतकऱ्याच्या खात्यावर. जर तुम्ही सरकारकडून आलेले पैसे बघितलात तर प्रत्येक शेतकऱ्याचा संसार हा त्या विम्यावर चालतो, हे मी ठामपणे सांगते. मतदारसंघात ज्यावेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस लोक म्हणत होते की रेल्वे बोगीचा जो कारखाना आहे तो मतदारसंघात आलाय, म्हणजे जिल्ह्यात एकंदरीत आलाय. नेमकं श्रेय कुणाचं आहे या सगळ्या मागं? रेल्वे कारखान्याचं लातूरच्या जर बोलायचं असेल तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचंच मोठं श्रेय आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमातून आणि प्रयत्नातून हा कारखाना उभा राहिला आणि हा कारखाना उभा राहिल्यामुळं खूप तरुण लोकांना रोजगार मिळाला आणि आपली व्यापार पेठ वाढत गेली. मतदारसंघाचा जर विचार केला तर नेमका मतदारसंघामध्ये कुणाचं जास्त वजन आहे? भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस का काँग्रेस, कुणाचंही? ह्या मागच्या 10 वर्षापासून तर संभाजी भैयाच आमचे निवडून आलेले. भाजप? हा, भाजपचं जास्त वर्चस्व आहे इथं. भाजपचं वर्चस्व असेल तर मतदारसंघातूनच लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवाराला 28,000चं लीड मिळालं, असं का? कारण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. जो उमेदवार दिलेला होता तो जरा
बाहेरचे होते उमेदवार, त्यामुळं त्यांना थोडं मतदान आमच्या शहरातून कमी पडलं. काय वाटतं त्या सगळ्या लोकसभेच्या रिझल्टचा येणाऱ्या विधानसभेवरती, स्पेसिफिक या निलंगा विधानसभा मतदारसंघावरती काही फरक जाणवेल का? तसं अजिबात होणार नाही, कारण संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगावासी आहेत आणि ते खूप मोठा योद्धा आहे आणि कठोर परिश्रमातून त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आमचा निलंगा शहर 15 वर्षापूर्वीचा जर बघितला तुम्ही, माळरान जसं असतं तसं होतं आणि संभाजी पाटील निलंगेकर हे जेव्हा निवडून आले, आमदार झाले, तेव्हा त्यांनी माळरानाला नंदनवनासारखं फुलवलं. आमच्या शहरात अटल वॉक आपण पाहिलं असेल, तिथं खूप सुंदर गार्डन केले. परत इथं पंचायत समितीमध्ये सगळ्यात जिल्ह्यात उंच झेंडा आमच्या निलंगा शहरात आहे. परत प्रत्येक समाजासाठी त्यांनी आम्हाला सभागृह दिलेला आहे. कुठल्याही समाजासाठी एवढे मोठे सभागृह कोणालाही मिळाले नाहीत. यंदाची जर निवडणूक बघितली, 2024 विधानसभा निवडणूक, उमेदवार जाहीर झालेत, उमेदवारी अर्ज बऱ्यापैकी लोकांनी भरलेला आहे. 3 लोकांच्या मध्ये प्रमुख लढत होते. एक तर आपले संभाजी दादा असतील, संभाजी भाई असतील, दुसरे जे त्यांचे काका आहेत म्हणजे आपले काका अशोक काकांचं नाव येतं, आणि तिसरं जे नाव होतं काँग्रेसकडून सोडून गेलं म्हणजे अभयदादांचं नाव येतं. काय वाटतं, तिघांच्या मध्ये तिरंगी लढत झाली तर नेमका विजय कुणाच होईल आणि त्या बाकी 2 उमेदवारांचं मतदारसंघामध्ये नेमकं वजन किती आहे? 3 उमेदवाराचा विचार जर केला तर नक्कीच संभाजी पाटलाचं पारडं जड आहे, कारण त्यांचा पिंड राजकारणाचा आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या गर्भात असल्यापासून राजकारणाचे धडे घेतलेत आणि अभयदादा साळुंके जे आहेत ते आत्ता राजकारणात आलेत. त्यांना आमचा मतदारसंघ माहीत नाही, इथली भौगोलिक परिस्थिती माहीत नाही, इथं कुठल्या भागात काय अडचण आहे याची काहीच माहिती नाही. अभयदादा साळुंके हे एकदम नवीन उमेदवार आहेत, त्यामुळं संभाजी भैया नक्कीच त्यांचं पारडं जड आहे. विद्यमान खासदार साहेबांनी जर जोर लावला, ताकद दिली काँग्रेसच्या उमेदवाराला, काय वाटतं चित्र वेगळं असू शकतं का मतदारसंघात? अजिबात नाही. कोणी जरी ताकद लावली अभयदादा साळुंकेला तरी काही फरक पडणार नाही.